नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपलं माझ्या चिपळूणकर संकल्प आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज जात आहे आपल्या गावी कोकणात चिपळुणामध्ये. उद्या आहे कातरोळी देववाडीतील जत्रा. त्यासाठी आमचे ग्रामदैवत श्री नागार्जुन यांची पालखी जाणार आहे आणि त्यासाठी आमच्या वाडीतील मुलं आम्ही आज रात्री ठाण्यावरून जी ट्रेन म्हणजेच कोकण कन्या किंवा तुतारी एक्सप्रेस जी भेटेल त्या ट्रेनने आपल्या गावी जायचं आहे. मला वाटतं मी कमीत कमी 10 ते 12 वर्ष म्हणजे 12वी नंतर मी आज पहिल्यांदाच जत्रेसाठी जातो आहे. कारण पालखी भेटी सोहळा आपल्याला या व्हिडिओमध्ये कवर करायचं आहे. नक्कीच आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता आपण जायचं आहे ठाण्यात. मित्रांनो, फायनली आता मी ठाणे स्टेशनला पोहोचलो आहे आणि ही आत्ताच कुठेतरी एक एक्सप्रेस आहे. गर्दी तर खूपच आहे, पण बघूया आता आपण सगळ्यांनी ट्राय करूया. कारण गावीचं जायचं आहे. तर आत्ताच ही आली आपली जनशताब्दी एक्सप्रेस 11:15 वाजले रात्रीची बरोबर. गावावरून येण्याची सुद्धा बऱ्यापैकी गर्दी आहे आता, कारण मुलांना शाळेत सुट्ट्या पडल्यात, त्यामुळे गर्दी असणारच नक्कीच. आणि फायनली आता आम्ही चिपळूण स्टेशनला आलो आहे. खूप म्हणजे खूपच गर्दी होती आज ट्रेनला. बघू शकता आपण अशा प्रकारे गर्दी होती. तर आत्ता जस्ट आम्ही ऑटोने आलो आहे आपल्या नवा स्टँडला. आणि सकाळचा 5 वाजताचा व्ह्यू आहे चिपळूण बस डेपोचा. आमची बस आहे 5:15ची मालदोली. आणि ह्या लालपरीने आत्ताच आम्ही जस्ट उतरलो आपल्या कापरे गावामध्ये आणि ही बस जाते आता मालदोलीला. आणि आम्ही अशा प्रकारे 5 जण होतो आज. राजा, मी, सुमित, रोहन आणि सूरज. आत्ता जस्ट उतरलो आपल्या गावी. आणि हा नजारा आहे आपल्या गावचं ग्रामदेव यांचं. सकाळचं मस्त असं नजारा आहे, शांत वातावरण. त्याला आता आपण घरी जाऊया. तर मित्रांनो, आत्ताच मी फ्रेश झालो. सकाळचे 9 वाजलेत आणि हे आमच्या घरासमोरचं वातावरण आहे. खूप सुंदर असं आणि शांत वातावरण. रात्री आम्ही कोकण कन्या एक्सप्रेस ठाण्यावरून पकडली, पण इतकी रश होती जसे की होळी आणि गणपतीला जशी गर्दी असते त्याचप्रमाणे गर्दी होती. पूर्ण 4 तास आम्ही स्टँडिंगने आलो आहे, इतकी गर्दी होती काल. तर अशा प्रकारे हे आपल्या गावचं वातावरण. आणि आम्ही सकाळी मालदोली एसटीने आपल्या घरी आलो. आता थोड्या वेळाने जरा फ्रेश जेवण वगैरे करतो दुपारचं. नंतर संध्याकाळी आपण जायचं आहे आपल्या सानेवरती पालखी सजवली त्या ठिकाणी. आणि आत्ता मी आलो आहे आमच्या सानेवरती आमच्या देवळामध्ये, कारण आता रात्रीसाठी पालखी सजवतात आमच्या गावातील सर्व मुलं. पालखी चांगल्या प्रकारे जितकी सजवता येईल तेवढ्या सगळ्यांचा प्रयत्न असतोच. आणि सर्व या ठिकाणी मेहनत घेत आहेत पालखी सजवायला. रात्री 10 वाजता पालखी बाहेर निघेल जत्रेसाठी. आणि अशा प्रकारे सर्व आता बाईक, ज्याची 4 व्हीलर आहे आणि बाकी काही जण टेम्पोमध्ये अशा प्रकारे आता रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. मजा येणार नक्की, तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि ह्या टेम्पोमध्ये बघू शकता तुम्ही, हे आमचं ढोल पथक आहे. या ठिकाणी सर्व ढोलवाले या टेम्पोमध्ये बसले. आणि आत्ता जस्ट आम्ही कात्रोळ या ठिकाणी पोचलो. आणि अशा प्रकारे भव्य असं प्रवेशद्वार. आणि या ठिकाणी आमचे हे गाड्या पार्किंग होत्या सर्व टेम्पो वगैरे. बघू शकता मस्त असं प्रवेशद्वार आहे.
तर या ठिकाणी मस्त असं स्पेशल रबडी फालुदा आम्ही सचिन कदम आणि मी थोडा आस्वाद घेतो फालुद्याचा. या तुम्ही पण फालुदा खायला. जत्रेतील फालुदा. माझ्याशी युद्ध कर. माझ्या पुरुषाने तुला दिले असताना मी केव्हा हरण केले आहे, तेव्हा तुझी कोणती माझ्यावर चालणार नाही आणि माझ्याशिवाय तुझे कोणी रक्षण करणार नाही. हे गजानना, मला तर माहिती नाही तुझ्याशी युद्ध करणे. मी माझे भाग्य समजतो. तुझ्याशी युद्ध करण्याची माझी इच्छा तू पूर्ण कर. जशी तुझी इच्छा. ठीक आहे. मला मारू नकोस. मी तुला हे अहंकारा भक्तवत्सला करुणाकरा विश्वनायका हे ईश्वरा. सांभाळाया जनसागरा, सांभाळाया जनसागरा. गणपती बाप्पा मोरया. जनसागरा मोरया. शिवशक्ती सुकुमारा, जगताया तुझा सहारा मोरया. शिवशक्ती सुकुमारा.
मित्रांनो, रात्री व्हिडिओ एंड करायला भेटला नाही, कारण सकाळी आम्हाला 4:30 वाजले. पालख्या टोटल त्यांची ग्रामदेव पकडून टोटल 13 पालख्या होत्या. तर पालख्या भेटूनचा कार्यक्रम 2ला संपला. त्यानंतर मग एक कार्यक्रम होता करमणुकीचा नमनाचा, ते पण 4:30पर्यंत संपलं, कारण मध्ये लाईट गेलेली, त्यामुळे थोडा अडथळा आला. मग 4:30ला आमची पालखी घरी यायला निघाली, सर्व पालख्या म्हणजे. तर अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये, खास करून आता चिपळूण तालुक्यामध्ये पालख्या भेटींचा कार्यक्रम चालू असतो. नक्कीच तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पालख्या भेटींचा तो. तर व्हिडिओ ह्या ठिकाणी एंड करत आहे. व्हिडिओ आवड लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कोणी सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद अँड टेक केअर.